कुठलंही स्वप्न नव्हतं। ज्या दिवशी माझी 10वी 12वी झाली, 12वीच्या नंतर माझ्या पुढे प्रश्न उभा राहिला की तुला नेमकं काय करायचंय? सर, मला लाल दिव्याच्या गाडीसाठी अधिकारी व्हायचं नव्हतं, मला क्लास 1 होण्यासाठी अधिकारी व्हायचं नव्हतं, मला चांगल्या पगारासाठी अधिकारी व्हायचं नव्हतं, गाडी माडी घोडीसाठी अधिकारी व्हायचं नव्हतं। माझ्या पुढे एकच ध्येय होतं की जे माझे आईबापा कारखान्यावरती जाऊन जनावरांसारखं जगणं जगतायत, जे माझे आईबापा कारखान्यावरती जाऊन एकदम ऊसतोडीचं काम, जे की काम 2 बैल राबतात तसे राबतायत, त्यांच्या हातातला कोयता मला बंद करायचा होता। आणि फक्त माझ्या आईबापाच्या हातातला कोयता बंद करण्यासाठी सर मी या क्षेत्रामध्ये आलो आणि आज मी DYSP पदापर्यंत आलो। सर, 2020 चा माझा पहिला अटेम्प्ट होता। मी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये प्रिलिम पास झालो, मुख्य परीक्षा पास झालो। मुख्य परीक्षेनंतर मी इंटरव्ह्यूला गेलो आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर माझे मार्क्स असे होते की मला राज्यसेवेतून कुठली ना कुठली पोस्ट मिळणार आहे। आणि त्याच वेळी आई वडील माळीनगर कारखाना जिल्हा